नमस्कार, मी प्रियांका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण हॉटेल स्टाईलने घट्ट असं टोमॅटोचं सूप अगदी घरच्या साहित्यात बनवणार आहोत। यात आपण आर्टिफिशियल रंग किंवा कॉर्नफ्लॉवर असं काहीच आपण वापरणार नाही। अगदी नॅचरल हे सूप आपण बनवणार आहोत। यासाठी मी 3 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत। अर्ध बीट आपण यात वापरणार आहोत। छोटासा कांदा आणि 3-4 लसूण पाकळ्या अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। सर्व भाज्या इथे आता चिरून तयार आहेत। एका मोठ्या कढईत मी 2 चमचे बटर टाकून घेणार आहे। बटरमुळे या सूपला खूप छान चव येते। बटर थोडंसं बॉईल व्हायला लागल्यानंतर त्यात आपण तेजपान टाकून घेणार आहोत। बटर जास्त गरम करायचं नाही। यात आता लसूण पाकळ्या आपण अगदी 1 मिनिट टॉस करून घेणार आहोत। जास्त ब्राऊन आपल्याला लसूण येथे करायचे नाहीत। थोडंसं परतवून घेतल्यानंतर यात बारीक चिरून घेतलेला कांदा आपण घालून घ्यायचा आहे। कांदा देखील अगदी 1 मिनिट आपल्याला येथे परतवून घ्यायचा आहे। कांदा वापरल्यामुळे नॅचरलीच सूपला घट्टपणा येतो। यात आता मी चिरून घेतलेला टोमॅटो आणि बीट देखील घालून घेणार आहे। बीट घातल्यामुळे आपल्याला कुठल्याही आर्टिफिशियल रंगाची गरज पडत नाही। तर आता सगळं साहित्य आपण कढईत घालून घेतलेलं आहे। हे आता 1-2 मिनिटं आपण परतवून घेतल्यानंतर यात आपण 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत। मिठामुळे टोमॅटो लवकर शिजतात। तर हे असे आपल्याला ओपनच शिजवून घ्यायचे आहेत। झाकण ठेवून जर शिजवलं तर सूपचा रंग खराब होऊ शकतो, म्हणून हे ओपनच आता 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात अगदी सगळे जिन्नस मऊसर झालेले आहेत। बिलकुल यात मी आत्तापर्यंत पाणी घातलेलं नाही। तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि बीट देखील इथे मऊ झालेला आहे। या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही टोमॅटोचं सूप बनवलं तर अगदी हॉटेल स्टाईल तुमचं बनतं आणि नॅचरल सूप बनतं, म्हणजे लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे बेझिझक देऊ शकतात। आता यात मी 2 कप पाणी घालून घेणार आहे। तुम्ही देखील ग्लासच्या साहाय्याने घालत असाल तर 1.5 ग्लास पाणी तुम्ही इथे घालून घ्या। हे पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पुन्हा पुढचे 5 ते 7 मिनिटं आपल्याला अगदी हाय फ्लेमवर उकळवून घ्यायचं आहे, जेणेकरून भाज्या ज्या थोड्याफार शिजायच्या राहिल्या असतील त्या देखील शिजतील। तुम्ही पाहू शकतात अगदी सूप आपलं छान उकळून तयार आहे। रंग देखील पाहू शकतात नॅचरली अगदी लाल रंग इथे आलेला आहे। यात आता मी 2 टीस्पून साखर घालून घेणार आहे। यामुळे टोमॅटोचा आंबटपणा थोडासा कमी होऊन हे अधिकच चविष्ट बनेल। साखर घालून झाल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं मी याला व्यवस्थित उकळी आणून घेणार आहे। उकळी आणून घेताना लक्षात ठेवा की वरून झाकण आपल्याला यावेळेस झाकायचं नाही, असंच ओपन आपण याला शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर याला आता आपण एका गाळणीत गाळून घेणार आहोत। त्यासाठी मोठी गाळणी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तुम्ही पाहू शकतात सूप मी थोडंसं थंड करून आता एका गाळणीत ओतून घेतलेलं आहे। यात जे आपण तेजपान टाकून घेतलेलं होतं ते यावेळेस मी बाजूला काढून घेणार आहे। व तुम्ही पाहू शकतात वरती भाज्यांचा गर आणि खाली अगदी पातळ टोमॅटो सूप बनून तयार आहे। शिजलेल्या भाज्या आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमध्ये अगदी मिक्सर ऑन ऑफ करून याला पेस्ट करून घेणार आहोत। एकसारखं मिक्सर चालवू नका, नाहीतर बिया याच्यात दळल्या जातात आणि सूप कडू लागतं। ही प्युरी मी पुन्हा इथे गाळणीच्या साहाय्याने अशी गाळून घेणार आहे। यामुळे सूप छान आपलं घट्ट बनेल। आणि वरच्या भागात तुम्ही पाहू शकता टोमॅटोच्या बिया जशाच्या तशा आहेत, म्हणजेच त्या चुरल्या गेलेल्या नाहीत। आता पुन्हा एक पॅन आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे व त्यात आपलं हे रेडी सूप आपण ओतून घेणार आहोत। यात आता अगदी अर्धा टीस्पून मिरं पावडर मी घालून घेत आहे। यामुळे अगदी चविष्ट आपलं सूप बनून तयार होणार आहे। पुन्हा याला आपल्याला पुढचे 5 मिनिटं हाय फ्लेमवर उकळी आणून घ्यायची आहे। मग आपलं सूप अगदी प्यायला तयार असेल। हे पहा अगदी छान उकळी आता सूपला आलेली आहे। हे तुम्ही थंडीच्या दिवसात खाऊ शकतात किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही हे सूप प्या। वेट लॉसवाल्यांसाठी अगदीच हेल्दी असं हे सूप आहे।
याला आता आपण गरमागरम सर्व करून घेऊया. तुम्हाला आवडत असल्यास वरून क्रीम तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकतात. तुम्ही देखील टोमॅटो सूप बनवा आणि कसं झालं मला कमेंटमधून कळवा. स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच रेसिपी पाहत रहा. धन्यवाद.